ब्लॅडर कॅन्सर किंवा लघवीच्या पिशवीची गाठ हे आपण कसं डायग्नोज करू शकतो? फर्स्टली पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो, पेशंटचा मेन सिम्पटम असतो की लघवीमध्ये रक्त येत आहे किंवा रक्ताची गाठ येत आहे किंवा लघवी करताना थोडं दुखतं पेशंटला. तर फर्स्ट टेस्ट युजली जे न्यूरो ऑन्कोलॉजिस्ट तुम्हाला सांगणार ते आहे ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट. युरिन टेस्टमध्ये आम्ही युरिन फॉर सायटोलॉजी म्हणून एक टेस्ट असतो, ज्याच्यात आपल्याला कळतो की युरिनमध्ये कॅन्सरचे सेल्स आहे की नाही. मग हे ब्लड आणि युरिन टेस्टमध्ये होईल. त्याच्यानंतर एक सोनोग्राफी करावी लागते पोटाची, ज्याच्यात आपल्याला कळतो गाठ आहे की नाही ब्लॅडरमध्ये. जर काही गाठ सारखं दिसलं सोनोग्राफीमध्ये तर त्याला बेटर बघण्यासाठी आम्ही सिटी स्कॅन करतो. सिटी स्कॅनवर एक्झॅक्ट डिटेलिंग कॅन्सरची, त्या गाठची आपल्याला कळतो. ब्लॅडरच्या बाहेर जात आहे की नाही ते आपल्याला कळतो, किंवा ॲब्डोमेन मध्ये दुसऱ्या ठिकाणी गाठ गेली का ते पण आयडिया आपल्याला भेटतो. आणि जर गाठ मोठी आहे आणि काही ॲडव्हान्स वाटतंय तर डॉक्टर तुम्हाला पेट स्कॅन पण करायला सांगू शकतो. हे सगळे इमेजिंग टेस्ट झाले की त्याच्यानंतर आपल्याला बायोप्सी घ्यावी लागते, म्हणजे ते प्रूव्ह करावं लागतं की हे कॅन्सर आहे. त्यासाठी दुर्बीण टाकावे लागते. बधीर केल्यानंतर लघवी वाटे आम्ही दुर्बीण टाकतो आणि त्या गाठची बायोप्सी घेतात किंवा पूर्ण गाठ काढतात. युजली हे तुम्हाला न्यूरो ऑन्कोलॉजिस्ट सोबत डिस्कस करावं लागेल की पूर्ण गाठ काढणार आहे की तो बायोप्सी घेणार आहे. बायोप्सीची रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कॅन्सरचं डायग्नोसिस होईल आणि मग पुढचा ट्रीटमेंट डिसाईड होईल.